सर्व भाविक भक्तांना अशा सूचना आहे. आपण श्रद्धाश्रम आखातवाडा येथे दसऱ्याच्या दिवशी आणि गुरुमंत्र दीक्षेचा कार्यक्रम आपण निश्चित केलता, परंतु जनतेचा विश्वास, श्रद्धा, आस्थाच एवढी आहे का त्या दिवशी आपण जी अपेक्षा केली त्यापेक्षा 4-5 पटीने जास्त आणि भाविक भक्त येत आहेत. आणि दसरा हा आपल्या वैदिक धर्मातला, हिंदू धर्मातला खूप मोठा महत्त्वाचा सण आहे. त्या दिवशीचं महत्त्व खूप आहे, परंतु दुपारी लगेच आणि जनतेला मोकळं करून द्यावं लागणार आहे आपल्याला. मग सकाळी आपण कधी 5 वाजताही सुरू केलं तरी 11-12ला आपल्याला कार्यक्रम आटपावा लागणार आहे. आणि एवढ्यात 200-300 लोकांच्या वर लोकांना वेळ दिला जाऊ शकत नाही. तर त्यासाठी आम्ही एक असा निर्णय घेतला. 29, 30, 1 आणि 2 दसरा 2 तारखेचा आहे. म्हणजेच गुरुवारी तर सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार 4ही दिवस 29 तारखेपासून तर 2 ऑक्टोबर म्हणजे 29 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबरपर्यंत, सोमवारपासून तर गुरुवारपर्यंत 4 दिवसाचा आणि एक सुवर्ण महोत्सव आपण तो ठेवलेला आहे गुरुमंत्र दीक्षेचा. तर आणि दुसरा विषय, आता प्रत्येक माणसाला ओरिजिनल माळा कशी भेटणार? खेड्यापाड्यातली जी मंडळी आहे, प्रत्येक माणूस वेरूळला, संभाजीनगरला, मोठ्या सिटीत जाऊ नाही शकत, भाडं जाईल. पुन्हा होलसेलमध्ये घेतल्यावर ते स्वस्तात मिळतात. आता चिल्लर जर घेतलं तर माळा खूप महाग मिळतात. आणि ती माळा अशी भव्य दिव्य चांगली अशी पाहिजे की ती घालता आली पाहिजे. बेढप कशी तरी माळा घालून काही फायदा नाही. तर हे बघा, आता ही किती छान माळा आहे, किती बारीक आहे. ती गळ्यातही घालता आली पाहिजे, जपही करता आली पाहिजे. तर चांगल्या सुंदर क्वालिटीच्या माळा आम्ही आमच्यातर्फे आणि त्या वितरित करणार आहोत. म्हणजे भाविक भक्तांना श्रद्धेच्या पलीकडे 2 फुलाच्या व्यतिरिक्त आणि सुमन, फुल म्हणजे काय, फुलाचं एक नाव सुमन देखील आहे. चांगलं मन, पवित्र मन आमच्याकडे घेऊन या. आम्हाला दक्षिणा पाहिजे नाही. गुरुदक्षिणा एकच आहे. कोण्याही गुरुला शिष्याकडून पैशाची, प्रॉपर्टीची, धनाची अपेक्षा बिलकुल नसते. एकच असते का बा तुम्ही तुमचं कल्याण करून घ्या, संपला विषय. चांगलं सुंदर पवित्र मन आमच्याकडे घेऊन या, आस्थेचं मन घेऊन या. आता त्याच्यातला काडी कचरा टाकून चांगला माल कसा टाकायचा त्यासाठीच ही गुरुदीक्षा असते. आई वडील फक्त जन्म देतात, लाडकोड करतील, पण शिक्षा आणि दीक्षा हे कर्तव्य सज्जनानं गुरुचंच असते. रामाला गुरु बनावं लागले, गुरुआश्रमात विद्याध्ययन करावं लागलं, वशिष्ठ मुनीची सल्ला घ्यावा लागली. भगवान कृष्ण संदीपानी आश्रमामध्ये उज्जैनला दीक्षा आणि शिक्षा घेतली आणि नंतर या जगामध्ये कृष्ण वंदे जगद्गुरु अशी आपली ऋषी परंपरा आहे. गुरुशिवाय ज्ञान नाही आहे. आता बाकी काय मी बोलत नाही, पण ज्ञानाचाच आणि अर्थ दुसरं रूप म्हणजेच गुरु आहे सज्जनांनो. मग आता शरीर बदलल्याने काय होते? पशुपक्ष्याचं शरीर आहे, मानवाचंही शरीर आहे. मेल्यावरच माणूस नरकात जाते असं नाही. आजही जिवंतपणात लोक नरकात चाललेले आहे. कर्जात, भांडणात, तणात, टेन्शन, ताण, तणाव, व्यसनामध्ये डुबलेले आहे. नरकात जाण्यासाठी मरण्याची काही गरज नाही. इथंच आपण जानवर, मनुष्य असून मनुष्य रूपेन मृगाश्चरंती शास्त्रकार सांगतात. मनुष्य असून सुद्धा ते एका हरणासारखी आणि कोल्ह्या कुत्र्यासारखी जिंदगी जगून राहिलेली आहे. आणि ती जिंदगी मानवतेत परिवर्तित कशी करायची, त्यासाठी सज्जनांनो तमसोमा ज्योतिर्गमय, प्रकाशाचा मार्ग म्हणजेच गुरुचा मार्ग असते. त्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. आता लोकांचा खूप गैरसमज असते, माळा टाकली झालं काम. हा माळा टाकणं नाही आहे. जसं विवाह केल्यानंतर शेवटपर्यंत एकमेकाची साथ निभावावं लागत असते, सुखादुःखाला साथ द्यावा लागत असते, तर तशा पद्धतीने अनुग्रह देणे
आणि घेणे हा काही सोपा विषय नसते. त्यासाठी गुरुही तसे असावे, निर्लोभी असावे, शिष्याचा ती आस्था असावी. नाही तर मग माळा टाकतात तर लगेच 2-5 वर्षामध्ये गुरु महाराजही वर्गाने हे सुरू करून देतात, डिमांडा सुरू कर, गुरु चेल्यावर फुकते चेला गुरुवर रुजते. तसं नसते. निस्वार्थ भावनेतूनच या नात्याची निर्मिती होते. जिथं ज्ञान आहे तिथंच गुरुत्व आहे. तर म्हणून सज्जनांनो, आता हा 4 दिवसीय कार्यक्रम आपण परिवर्तित, एका दिवसाचा कार्यक्रम हा 4 दिवसाचा नियोजित केलेला आहे. 29, 30 सकाळी बघा आम्ही इथून 3 वाजताच टुनकी आश्रमाहून निघणार आहोत आणि बरोबर तिथं आम्ही 4, 5, 6, 7, 7 पर्यंत आम्ही तिथं सहज पोहोचतो आणि 7, 7:30लाच त्या दिवशी कार्यक्रमाला प्रारंभ होईल. 29 तारखेला म्हणजे सोमवार येते आणि मग आम्ही तिथंच थांबणार आहोत. 30, 1 आणि 2 दसऱ्याचा कार्यक्रम आम्ही करणार आणि मग त्याच्यानंतर पुढं किती दिवस तिथं थांबणं नाही थांबणं ते आम्ही नंतर डिसाईड करणार आहोत. ते काही आज आम्ही खुलासा करू शकत नाही. तर सज्जनांनो, इथंच आम्ही वाणीला विराम देतो. गुरुमंत्र दीक्षेचा आणि हा जो एक पर्व आहे, आता बघा, आता 1 मिनिटात एक शॉर्टकट सांगतो. हा युग परिवर्तनाचा काळ आलेला आहे. तसं ते नरेंद्र मोदी म्हणत की मैं आया नहीं हूँ, मुझे गंगा ने बुलाया आहे. तसं तुम्ही कल्पनाही केली नसेल का आमचा उदय होईल आणि अशा काही वास्तू, ज्योतिष, ग्रह, तारे या सर्व गोष्टी माहिती पडील किंवा आमची ती काही संकल्पना नव्हती. तसं 2025 बघा, 9 मुलांक येते ह्या वर्षाचा. युग परिवर्तनाचा काळ आहे हा. तुम्ही कल्पनाही केली नव्हती. पंजाब तबाह होईल. पंजाबमध्ये खूप व्यसनाधीन लोक होते. खूप भारतामध्ये, हरियाणा, पंजाबमध्ये जेवढी दारू पिल्या जात होती, जेवढी विकल्या जात होती, तेवढी पुऱ्या भारतातही कुठं विकल्या आणि पेल्या जात नव्हती. तबाह होऊन गेलं बिलकुल. आणि चांगल्या चांगल्या साधू संतांचा उदय देखील या युगात होऊन राहिलेला आहे आणि हे लुच्चे लफंगे यांचा अंतही याच वर्षापासून सुरुवात होणार आहे. आता पहा, ते बागेश्वर धाम, लोक काही म्हणो, पण खूप चांगले महात्मा आहे, निस्वार्थ भाव आहे, प्रेमानंदी, असे चांगले महात्मा या वर्षामध्ये, या 2-4-5 वर्षात, त्यातही 25 म्हणजे क्रांतिकारी वर्ष आहे 2025. आता 25, 5 आणि 2 किती झालं, 7, आणि हे पहिले 2000चे 2 किती झालं, 9. म्हणजे हे धर्मकार्यासाठी क्रांतिकारक वर्ष, युग परिवर्तनाचं वर्ष राहणार आहे. युवा पिढीला सज्जनांनो याच्याशिवाय पर्याय नाही. नोकऱ्या लागत नाही, आरक्षण हे काही भेटत नाही. सर्वच आरक्षणामध्ये एक दिवस शासन बसून देईल आणि असं करावं लागणार आहे शासनाला. या भांडणापेक्षा एकच काम करावं लागणार आहे, समान नागरिक कायदा. संपला विषय. सर्व यालाच आरक्षण, गुणवत्तेच्या आधारावर नोकऱ्या, जॉब. आणि जिथं 10 कर्मचाऱ्यांची शासनाला गरज होती तिथं आता ऑनलाईन जमाना आहे. लॅपटॉपवर एकच मुलगा बसला का तो 20,000 रुपयामध्ये पूर्ण ती संस्था सांभाळून घेते. आणि तिथं पूर्वी 1.5 लाख रुपये महिना एका कर्मचाऱ्याला, असे 10 कर्मचारी लागत. तर 15-150 म्हणजे 15 लाख रुपयाचं काम शासनाचं 20,000 होऊन राहिलं ना. म्हणून आता शेतीकडे टर्न व्हावं लागणार आहे, ग्रह तारेची साथ घ्यावा लागणार आहे. स्पीडली जमाना आहे. तर म्हणून आता हा कल्की अवतारही जो घोड्यावर आहे, घोड्यावर शब्दाचा अर्थ गती आहे. तर म्हणून आता युग परिवर्तनाची घडी आहे. हा सुवर्ण योग आहे आणि म्हणून आम्ही काहीतरी एक ईश्वरीय प्रेरणा, हा निर्णय घेतला. इथंच आम्ही सज्जनांनो वाणीला विराम देतो. हा दुसरा विषय, आता अशी हे असते धारणा किंवा ऐकलेलं असते, मग सोबत काय घेऊन जायचं. सोबत एक सुंदर आणि चांगल्या निर्मळ मनाच्या व्यतिरिक्त काही फुलं, एक फुल आणू शकता किंवा त्याचीही गरज नाही. दक्षिणा आणू नका. पुन्हा हार, तुरे, कपडे, लत्ते काहीच आणू नका. माळा देखील आमच्यातर्फे भेटणार आहे. काय मग आता
मग बाबाजीकडून माळा कशी घ्यावं बाबाजीचं, तर तो काही विषय नाही आहे. कारण प्रत्येकाला ओरिजिनल माळा, प्रत्येकाला सिटीत जाणं हे काही संभव होणार नाही. म्हणून माळा देखील आम्ही आमच्यातर्फे देणार आहे. एका पवित्र मनाच्या व्यतिरिक्त तुम्हाला सोबत काहीच आणणे नाही आहे. बाबा कोणी म्हणजे कपडे आणू, आता आमच्याकडे 100-150 शॉला पडेल असतात, त्यांचं काही आम्ही काही पापड बेलणार नाही, लोणचं बनवणार नाही. मग आम्ही काय करणार आहे? तुम्ही का तुमचे पैसे कशाला बर्बाद करतात? 1000-1000 500-500 रुपयाच्या शॉली आणतात, नारळ आणतात, त्या नारळात आम्ही काय करणार? बरोबर आहे. त्या पेढे आम्ही खात नाही, मिठाई त्या पाकिटाचं आम्ही काय करणार आहे? काहीच आणायची गरज नाही तुम्हाला. तर इथंच आम्ही वाणीला विराम देतो. नारायण.